शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, नुकताच तुमच्या पक्षातून ज्यांनी बंड केला आहे आणि ते असे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्याकडून शिवीगाळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। अपशब्दांचा वापर त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलेला आहे। ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ही त्यांची हिंमत फक्त सत्तेत आहेत। वाय+ सुरक्षा गृहमंत्र्यांनी त्यांना दिलेली आहे आणि यामुळेच ते हिंमत करू शकले। आणि ही जर वाय+ सुरक्षा नसती, ते जर सत्तेत नसते तर असे शब्द त्यांच्याकडून कधीच आले नसते। त्यामुळे याला पूर्ण कारणीभूत त्यांचं जे वक्तव्य आलंय त्याला 100% कारणीभूत सरकारचं असलेलं त्यांचं पाठबळ, या पाठबळाचा दुरुपयोग करून ते वक्तव्य केलेलं आहे। लोकशाहीमध्ये खासदार असताना अशा प्रकारचं हे वक्तव्य खरं तर ज्या प्रकारे पाहायला गेलं तर लोकशाहीमध्ये अपशब्दाचा वापर होऊ नये अशा प्रकारे ज्यावेळेला सत्तेतले मंत्री असतील, आमदार असतील, विरोधक असतील हे जेव्हा म्हणत असतात, त्यामुळे ही लोकशाहीची गरिमा राखली जाते। अशात तुम्हाला लोकशाहीची गरिमा कुठे दिसते का? म्हणजे मंत्र्यांची वक्तव्य, सदरी आमदारांची वक्तव्य, आता तुम्ही सांगितले सदरी खासदारांचं वक्तव्य, अशा मागच्या काही काळात आज पत्रकारांवर बोलले म्हणून आज तुम्ही एवढं बोलताय, पण याआधीही खूप गोष्टी हे लोक बोलला, जबाबदार पदावर असताना सुद्धा बोललेत। आपण संविधानात शपथ घेऊन मंत्रीपद कुणाशी आकस किंवा ममत्व भाव न ठेवता त्यावेळेस तुम्ही शपथ घेता, विधानसभेच्या आमदाराच्या किंवा खासदार म्हणून किंवा मंत्री म्हणून, त्यावेळेस तुम्ही वागता अशी वक्तव्य वारंवार सदरी पक्षाकडनं लोकप्रतिनिधी होतात। यांना कुठंच कंट्रोल केलं जात नाही, उलट त्यांना प्रोत्साहन दिलं जातं। त्यामुळे अशी डेअरिंग होते पुढच्याची। मागच्याच काय झालं तर माझं होणार आहे, अजून बोलू आपण। त्यावेळेस त्यांना थांबवलं असतं, त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई केली असती, त्यांना समज दिली असती, तर ही वक्तव्य अशी आली नसती। आताही आज त्यांना जर या गोष्टी सगळ्याच हे फक्त आजचं वक्तव्य एक समजा त्याचं एक उदाहरण आहे। वारंवार अशी वक्तव्य होतात दुसऱ्या विषयी। आज पत्रकारांवर धमकी दिली म्हणून तुम्ही बोलताय, मान्य आहे, विरोधी पक्षाच्या नेत्याविषयी बोललं जातं, खालच्या भाषेत बोललं जातं। त्यावेळेस कुठल्या तरी त्यांच्या आपल्या महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे। महाराष्ट्राचं राजकारण हे बाकीच्या राज्यासारखं राजकारण नाही। मग आपण अशा वेळेस आपल्या लोकांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी समज देणं गरजेचं आहे का नाही, हे मला म्हणायचं आहे। ही जर पण असंही म्हणत आहे की कमिशनरांना सांगा, रेकॉर्ड करायला सांगत आहे, त्यामुळे कमिशनरांपर्यंत हा विषय घेऊन का असं ते स्वतः म्हणत आहे। सांगितलं सत्तेची मस्ती आहे म्हणून एवढं बोलू शकते ना। सत्तेची मस्ती आहे, त्यांना माहित आहे काही आपलं वाकडं होणार नाही, असं बोलू शकतो। आज दोन खासदारांमध्ये असताना पत्रकारांची काय चूक असते? आज दोन खासदारांमध्ये आहे। मी तेच म्हणतोय, पत्रकारांची चूक काहीच नाही। पत्रकारांची चूक त्यांना प्रश्न विचारायला आवडलं नाही, त्यांना प्रश्न विचारायला आवडत। संतुलन बिघडलंय, मानसिक संतुलन बिघडलं म्हणजे सत्तेची मस्ती आहे त्यांच्यात, सत्तेची मस्ती अंगात गेली म्हणून असं वाटतं। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, पाटील, मुंबई।